श्रावण महिना म्हटलं की आपल्या घरात भक्तिमय वातावरण असतं. या महिन्यामध्ये अनेक जण सत्यनारायणाची पूजा करतात आणि सत्यनारायणाची पूजा म्हटलं की सर्वात आधी आठवतो तो म्हणजे सत्यनारायणाचा प्रसाद. प्रसाद हा सव्वाच्या प्रमाणामध्ये केला जातो. तर त्यासाठी इथे आज आपण वाटीच्या साहाय्याने आपण मोजून हा प्रसाद बनवणार आहोत. तर इथे मी सव्वा वाटी इतकं तूप घेतलेलं आहे. एक वाटी तूप घेतलं आहे आणि आता वरतून एक चमचा मी तो वर तूप आता यानंतर मी इथे रवा घालून घेतलेला आहे. रवा इथे मी 0 नंबरचा रवा घेतलेला आहे. जर तुम्हाला जाडा रवा घ्यायचा असेल तर तुम्ही इथे घेऊ शकता. आता हा मी 0 नंबरचा जो रवा घेतला आहे तर यासाठी हे तूप अगदी परफेक्ट प्रमाण आहे. जर तुम्ही जाडा रवा घेतला असेल तर त्याला कदाचित जास्त तूप लागू शकतं किंवा साखरही लागू शकते. तर इथे मी सव्वा वाटी बरोबर प्रमाणात इथे रवा घालून घेतला आहे. आता छान लो टू मिडियम गॅसवरती बदामी रंग येईपर्यंत हा रवा छान आपल्याला भाजून घ्यायचा आहे. अजिबात गॅसची फ्लेम आपल्याला मोठी करायची नाही आहे. तर लो टू मिडियम गॅसवरतीच हा आपल्याला सतत हलवत छान बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. अजिबात हा रवा कढईला खाली तळाला करपला नाही पाहिजे. तर इथे मी कढईसुद्धा जाडबुडाचीच घेतलेली आहे आणि काळपट रंग जर रव्याला आला तर आपलं जे प्रसादाचं टेक्स्चर आहे ना ते चेंज होईल. तर बघा इथे आहे ना तुम्हाला दिसतच असेल व्हिडिओमध्ये छान आपला रवा छान भाजत आलेला आहे आणि रवा बऱ्यापैकी फुललेला आहे आणि त्याची साईज आणि क्वांटिटी पण तुम्हाला समजत असेल व्हिडिओमध्ये. तर तुम्ही बघू शकता. तर अशा प्रकारे हा आपला रवा छान भाजलेला आहे. आता यामध्येच मी ड्रायफ्रूट्स घालून घेणार आहे. ड्रायफ्रूट्समध्ये मी ते काजू आणि बदामाचे तुकडे घालून घेतलेले आहेत. तुम्हाला आवडीनुसार जेवढे तुकडे घालायचे असेल ते तुम्ही घालू शकता किंवा तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स हवे असतील ते तुम्ही घालू शकता. आता यानंतर मी इथे चारोळेसुद्धा 1 चमचाभर घालून घेतलेला आहे. हे असंच यामध्ये भाजून घेतलं की छान असा आपले जे ड्रायफ्रूट्स आहेत ना त्याला छान असा रंग असा गुलाबी बदामी कलर यायला लागतो. आणि आता यामध्येच मी केळीची कापं घालून घेणार आहेत. इथे मी साधारणतः 1 केळ इथं वापरलेलं आहे. हे केळ मी मध्यम आकाराचं इतकं असलेलं केळ घेतलेलं आहे. आता हे केळ आहे ना जोपर्यंत मिक्स होत नाही रव्यामध्ये तोपर्यंत आपल्याला हा रवा छान परतत घ्यायचा आहे. पण गॅसची फ्लेम मात्र कुठेही आपल्याला हाय करायची नाही आहे. तर अशा या पद्धतीने आपण जेव्हा केळ घालून घेतो ना तेव्हा जास्त आपल्याला स्मॅश करण्याची गरज भासत नाही. बघा कधी कधी काय होतं जेव्हा वरून केळ घातलं ना तर ते केळ मिक्स व्हायला खूप वेळ लागतो. तर असं करून घेतलं ना तर लगेचच केळ या रव्यामध्ये मिक्स होऊन जातं. तर आता यानंतर तुम्ही बघू शकता इथे आता केळ आपलं बऱ्यापैकी छान असं मिक्स झालेलं आहे आणि याचा कलर पण तुम्ही बघू शकता. छान असं याला तूप सुटलेलं आहे आणि छान असं याचं टेक्स्चर दिसत असेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजतच असेल तर तुम्ही बघू शकता. तर आता यामध्ये आपण सव्वा वाटी प्रमाणामध्येच दूध घालून घ्यायचं आहे. आता यामध्ये दूध घालत असताना आपल्याला अंगावरती येण्याची शक्यता असते. यासाठी गॅसची फ्लेम पूर्ण कमी करायची आणि नंतरच दूध घालून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवरतीच याला सतत ढवळत घ्यायचं आहे. व्यवस्थित छान असं यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. याने काय होईल की आपल्या या प्रसादामध्ये अजिबात गाठी कठड्या अशा होणार नाहीत. तर तुम्ही बघू शकता छान असं रव्याने दूध शोषून घेतलेलं आहे. आता हे दूध छान रव्याने शोषून घेतल्यानंतर आपल्याला यामध्ये मनुके आणि साखर घालून घ्यायची आहे. तर मी मनुके आत्ता घालून घेते. तर बघा यामध्ये मी मनुके या स्टेजवरती घालून घेतले. ते यासाठी जर तुम्ही आधीच घालून घेतले असताना तर दूध टाकल्यानंतर हे मनुके फुगून वरती आले असते. म्हणून मी यासाठी हे मनुके या स्टेजवरती घालून घेतले आहेत. आता यानंतर मी इथे सव्वा वाटीच्या प्रमाणामध्येच साखर घालून घेत आहे. तर बघा आता जर तुम्ही जाड रवा वापरला असाल तर तुम्हाला दुधाचं थोडासा जास्त प्रमाणात वापर करावा लागेल. म्हणजे सव्वा वाटीचा मी इथं वापर केलेला आहे तर तुम्हाला थोड्या प्रमाणामध्ये दूध वाढवण्याची गरज लागू शकते. आता ही साखर छान मेल्ट झाल्यानंतर आपल्याला थोडासा रवा म्हणजे सैल असा होतो आणि छान अशी प्रसादाला म्हणजे त्या रव्याला छान चकाकी येते आणि जो आपल्या जो प्रसादाचं जे टेक्स्चर हवं असतं ना तेच या प्रसादाला बनून तयार होतं. तर बघा बऱ्याच लोक काय करतात माहिती आहे का आधीच साखरेचं आणि पाण्याचं आणि दुधाचं मिश्रण असं मिक्स करून घेतात. तर काय होतं अशा वेळेला जास्त पाणी तरी होतं किंवा कमी तरी होतं किंवा शिरा असा एकदमच सैल होतो
किंवा एकदमच असा घट्ट असा म्हणजे घट्ट असा आणि त्याच्यामध्ये गठड्या अशा होतात. तर अशा पद्धतीने जर तुम्ही केला ना तर त्याच्यामध्ये असं कोणताच म्हणजे असा आपला प्रसाद बिघडण्याची शक्यता अजिबात होत नाही. एकदम परफेक्ट असा बनवून तयार होतो आणि आपल्याला अंदाजसुद्धा येतो. आता जे वाटीला तूप लागलेलं आहे ना, थोडासा रवा घेते आणि आता ह्याच्यामध्ये सगळं मस्त असं पुसून त्याला मी घेणार आहे. अजिबात मी तूप हे वाया घालवणार नाही आहे. तर आता यावरती तुम्हाला हवं असेल तर अजून 1 चमचा तूप घालून घ्यायचं आहे. छान असा तुपाचा फ्लेवर येतो सगळ्यात शेवटी घातल्यामुळे. तर मी या पद्धतीने असंच प्रसादाचा शिरा बनवते. तुम्ही कशा प्रकारे बनवता ते मला नक्की कमेंट करून नक्की सांगा. जर माझ्या पद्धतीने तुम्हाला जर केलेला प्रसाद आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. आता सगळ्यात शेवटी मी काय घातलं आहे तुम्हाला माहिती आहे का? तर इथे ना मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. आता मी याला छान अशी वाफ येऊन देण्यासाठी मी इथे ठेवून दिलेलं आहे. 1 मिनिटासाठी ही वाफ काढून घेतली आहे. आता गॅसची फ्लेम आपल्याला बंद करून घ्यायची आहे. तर बघा ही सगळी प्रोसेस आहे ना मी मंद गॅसवरतीच करून घेतलेली आहे. तर आपल्याला हे सगळं मंद गॅसवरतीच करणार ना तरच आपलं हे टेक्स्चर छान असं येतं आहे. आणि आता सगळ्यात शेवटी मी इथे वेलची पावडर आणि इथे जायफळ घालून घेते. थोडंसं किसणीवरती घालून घ्यायचं आणि छान असं याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपला हा सत्यनारायणाचा प्रसाद बनवून तयार आहे. तर तुम्हाला माहीतच असेल भगवान विष्णूंना तुळस किती प्रिय आहे. तर यासाठी यावरती मंजिरी सकट असलेली तुळशीचं पान ठेवा आणि विष्णूंना हा प्रसाद दाखवा. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये याचा टेक्स्चर जर समजत असेलच कसा झालेला आहे तर आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. जर आवडला असेल तर नक्कीच खूप या व्हिडिओला प्रेम द्या. जर तुम्हाला अजून कमी प्रमाणामध्ये हा प्रसाद बनवायचा असेल तर घरातला जो आपला रेग्युलर चमचा असतो ना त्याचं प्रमाण घेऊन केलं तरीही चालेल. किंवा जे आपण कालवण्यासाठी जी पळी वापरतो ना त्या पळीचा वापर करून घेतला तरीही चालेल. म्हणजेच तुम्ही पळी चमचा जे पण काही वापरणार असाल तर ते 1/4च्या प्रमाणामध्ये तुम्ही बनवू शकता.